विश्वातील सर्व ग्रहांमध्ये आपली वसुंधरा ही सर्वात सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण, ती तिच्या निसर्ग सौंदर्य व जीवसृष्टीमुळे. पण हा निसर्ग आणि सृष्टी अशी आपोआपच टिकणार नाही. आता वेळ आलेली आहे हा स्वर्ग जोपासण्याची, निसर्ग व पर्यावरण संवर्धनाची. पण या बाबतीत विशेष जागरूकता दिसून येत नाही आणि आपल्या भारत देशाची स्थिती सुद्धा फार काही वेगळी नाही. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत, जो देश नागरिकाला स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देईल तोच देश विकासाचे सर्वोच्च शिखर गाठू शकेल. काळ कधीही थांबत नाही. बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत जागतिक स्तरावरील जलसंवर्धन व स्वच्छता कार्यक्रम सुद्धा अपुरे ठरतायत. बोर्डा, ब्रेमेन ओव्हरसीज रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन आणि CDD म्हणजेच कन्सोर्शियम फॉर DVATS डिसेमिनेशन सोसायटी या संस्था शाश्वत स्वच्छता पर्यायांचे प्रकल्प कार्यान्वित करत आहेत. बोर्डा दक्षिण आशिया खंडाचे प्रादेशिक समन्वयक या विषयाचे गांभीर्य मांडतायत. Four out of 10 people over the world are without improved sanitation. In India, still over 600 million people lack suitable sanitation facilities. कोल्हापूर येथील CBS प्रकल्प म्हणजे समुदाय स्वच्छता आणि वस्ती विकास कार्यक्रम. हा प्रकल्प अनेक भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नातून साकार झालाय, ज्यात विशेषतः शासन, स्वयंसेवी संस्था आणि वस्तीस्तरीय संघटनांचे योगदान आहे. कोल्हापूर महानगरपालिका म्हणजेच KMC आणि IIYW CDD या संस्थांनी मिळून कोल्हापूर शहरात DVATS व समुदाय स्वच्छता कार्यक्रमाचे 3 पथदर्शी प्रकल्प उभारले आहेत. IIYW DVATS प्रकल्प समन्वयक शिल्पा मिराशी सांगतात की समुदाय स्वच्छता कार्यक्रम हा पर्यावरण सुरक्षा व वस्ती विकास याकरता विशेष रूपाने आखला गेलाय. Cannot be fought by physicians and social scientists alone. This community and demand-driven approach is ensured through participatory planning and implementation process on 3 aspects. Number 1, promote changes in hygiene behavior. Number 2, market and deliver sanitation facilities. And number 3, develop sustainable systems of operation and maintenance. प्रकल्पातील सहभागी संस्थांमध्ये अधिकृत करारनामे आखले गेले. असे करारनामे कोल्हापूर महानगरपालिका व IIYW CDD आणि IIYW व वस्तीस्तरीय संघटना यामध्ये केले गेले. चला आता तुम्हाला एका यशोदायी वाटचालीचे दर्शन घडवूया. ही गोष्ट आहे कोल्हापूर येथील CBS DVATS प्रकल्पाची. राजेंद्रनगर व सळोखे पार्क येथील स्वच्छता संकुलाचा उद्घाटन सोहळा 31 मे 2008 रोजी संपन्न झाला, जो मुख्यत्वे वस्ती संघटनांनी नियोजित करून यशस्वी केला. समारंभाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी जळगाव, जे पूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी होते, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. A model like this works perfectly in a slum because people own it. They will keep it going throughout the years because they have taken the responsibility for maintenance. And being a decentralized system, it's a smaller one, it's maintainable, it's a small size thing which is compact, so it can go on for long. Now when I see the people here and the kind of motivation and the kind of approach they've had, it's gone beyond our expectations. संपूर्ण वस्तीवासियांनी हा समारंभ आनंदाने साजरा केला आणि स्वच्छता संकुल 10 जून 2008 पासून सर्वांसाठी खुले करण्यात आले. पण एका वर्षापूर्वी मात्र इथली परिस्थिती फारच दयनीय होती. वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य याबाबत दोन्ही वस्त्यांमध्ये जनजागृतीचा पूर्ण अभाव होता. CBS DVATSच्या आरंभापूर्वी सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था होती. दरवाजे व खुड्ड्या
पूर्णतः मोडकळीस आल्या होत्या. सेप्टिक टँक भरभरून वाहत होते आणि प्रवेशद्वाराजवळ आणि आजूबाजूला कचऱ्यांचे आणि घाणीचे साम्राज्य होते. या परिस्थितीमुळे स्वाभाविकतःच वस्तीवासियांना उघड्यावर शौचास जावे लागे. आता पाहूया ही गोष्ट कशी उलगडली. आयसोलेशन हॉस्पिटलच्या स्टाफ क्वार्टर्ससाठी बांधलेले डीवॅट्सचे प्रात्यक्षिक मॉडेल IIYW आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने साकार झालेले पर्यावरण नूतनीकरणाचे एक उत्कृष्ट उदाहरण होय. हा कोल्हापूर शहरासाठी एक उत्तम पथदर्शक नमुना आहे. कालांतराने या सुलभ तांत्रिक नमुन्याच्या आधारावर कोल्हापुरातील 2 मोठ्या वस्त्या निवडण्यात आल्या, जिथे CBS डीवॅट्स प्रकल्पाचे नियोजन सुरू करण्यात आले. एप्रिल 2007 मध्ये IIYW ने कोल्हापूर महानगरपालिकेच्या समन्वयातून राजेंद्रनगर व सळोखे पार्क इथे CBS कार्यक्रमाचा प्रारंभ केला. CBS कार्यक्रमाच्या पायऱ्या क्रमवार अशा होत्या. आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता यावर जनजागरण, नुक्कड सभा व बैठका, बचत गट व इतर मंडळांसोबत गटचर्चा, क्षेत्र भेटी, शालेय स्वच्छता कार्यक्रम, पथनाट्य, कठपुतली नाट्य. सोशल जो मैसेजेस है, जैसे कि डाउरी है, कुटुंब नियोजन है, इम्यूनाइजेशन है, न्यूट्रिशन है, ऐसे अलग अलग विषय पे स्क्रिप्ट बनाए हुए हैं. प्रदर्शनी, शैक्षणिक व माहिती साहित्याची निर्मिती. सहा ते 12 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांकरता शालेय स्वच्छता उपक्रम राबवला जातो, ज्याद्वारे स्वच्छतेबाबत जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते. प्रकल्प सदस्यांच्या मदतीनं शालेय शिक्षक शालेय स्वच्छता समिती व निसर्ग क्लब्सचं गठन करतात. प्राथमिक माहिती संकलन. प्रकल्पाच्या आरंभापूर्वी प्राथमिक सर्वेक्षण प्रकल्पाच्या सदस्यांद्वारे केले जाते. CBS डीवॅट्स प्रकल्पामध्ये लोकसहभागाची शक्यता व प्रमाण मोजण्याच्या हेतूनं RPA म्हणजेच शीघ्र सहभागी क्रियान्वयन पद्धती हे साधन दोन्ही वस्त्यांमध्ये घेतले गेले. प्रकल्पाच्या सदस्यांची सभा घेतली जाते, ज्यात RPAच्या प्रणालीबाबत, त्यातील सर्व साधनांबाबत समान समज निर्माण करण्यात येतो. RPAच्या प्रणालीमध्ये वस्ती चित्रण, समस्या वृक्ष, समयांकित विश्लेषण आणि वस्ती फेरी यांचा समावेश असतो. सहभागी कार्यान्वयन पद्धती. वस्ती स्वच्छता समित्यांचे गठन. वस्तीतूनच निवडलेली आरोग्य सेविका ही घरोघरी भेटी देऊन वैयक्तिक सवयी व स्वच्छतेबद्दल जागृती करते. वस्तीस्तरीय स्वच्छता समित्यांचे गठन प्रकल्पाच्या सुरुवातीलाच केल्या जाते, ज्यामुळे वस्तीतील निवडक व्यक्तींचा सहभाग व सहकार्य मिळवता येते. या समित्यांचे गठन लोकशाही पद्धतीने होते. 12 ऑगस्ट 2007 रोजी महानगरपालिका आयुक्त यांच्या शुभ हस्ते एका कार्यक्रमाद्वारे राजेंद्रनगर येथील आदर्श वस्ती समितीला औपचारिक रूप दिले गेले. स्वच्छता संकुलाचे नियोजन आणि बांधकाम. स्वच्छता संकुलाचे नियोजन समुदाय स्वच्छता समितीचे सदस्य, कोल्हापूर महानगरपालिकेचे अभियंता आणि अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून करण्यात आला आहे. त्यानंतर जुने शौचालय तोडण्यात आले व नवीन संकुलाच्या बांधकामाला नोव्हेंबर 2007 ला सुरुवात झाली. सर्व कठीण परिश्रमाची फलश्रुती म्हणजे हे संकुल मे 2008 ला अस्तित्वात आले. या संकुलाचे 5 भाग आहेत. 1. लहान मुलांसाठी स्वच्छतागृह. लहान मुलांसाठी सोयीचे असे 6 सीटचे शौचालय बांधण्यात आले असून त्यामुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याची रचना बालकांच्या शरीरमानाच्या अभ्यासावर आधारित आहे. 2. स्वच्छता संकुल. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे असे एकूण 20 शौचालयाचे बांधकाम केलेले असून केअरटेकर रूम आणि हात धुण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. 3. डीवॅट्स प्रकल्प.
संकुलास लागून डी-वॅट्स प्लांटची निर्मिती केलेली आहे, ज्यात सेटलर, बॅफल रिॲक्टर, प्लांटेड ग्रॅव्हल फिल्टर आणि कलेक्शन सम्पचे बांधकाम केले आहे. हा प्लांट संकुलातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज 10,000 लिटर पाणी उपलब्ध करतो. 4. गांडूळ खत प्रकल्प. जैविक कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी हा प्रकल्प उभारण्यात आला असून समुदाय स्वच्छता समिती त्याची देखभाल करते. 5. ऑक्सिजन पार्क. समुदायाच्या कल्पकतेतून निर्माण केला गेलेला हा औषधी वनस्पतींचा बगीचा असून 25 फूट बाय 35 फूट जागेत 12 प्रकारची औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. ई. प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती. डी-वॅट्स प्लांट योग्य प्रकारे कार्य करण्यास तसेच स्वच्छता संकुल स्वच्छ ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करणाऱ्याकडून कमीत कमी परंतु नियमित देखरेख आणि देखभालीची गरज असते. यासाठी समुदाय स्वच्छता समितीचे सदस्य आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अभियंत्यांकरता प्रकल्प अभियंत्यांद्वारे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. या प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती कशी करावी यासाठी डी-वॅट्सने विशेष ट्रेनिंग दिलेले आहे. डिसेंट्रलाइज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डेस्मॅप हा समुदाय आधारित स्वच्छता कार्यक्रमाचा अजून एक महत्त्वाचा भाग आहे. विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापनाला दोन्ही समुदायात सुरुवात झाली असून यासाठी घरोघरी जाऊन घनकचरा आणि जैविक कचऱ्याचे विभाजन करण्याबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले. आज दोन्ही प्रकल्प क्षेत्रात मिळून एकूण 352 घरातून कचऱ्याचे विभाजन होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने कचरा गोळा करण्यासाठी कचरा गाडी दिलेली असून समुदायातील लोक ओला कचरा हिरव्या डब्यात व सुका कचरा पांढऱ्या डब्यात टाकतात. हा कचरा कंपोस्ट यार्डात वाहून नेण्यात येतो. कचरा गोळा करणाऱ्याद्वारे कंपोस्ट यार्डात आणलेला हा विभाजित कचरा समुदाय स्वच्छता समितीच्या सदस्यांद्वारे पुन्हा एकदा विभाजित केला जातो. ओला कचरा विघटनासाठी एका टाक्यात गोळा करण्यात येतो व नंतर गांडूळ खतासाठी बांधलेल्या टाक्यात टाकण्यात येतो. गांडूळ उत्पत्तीसाठी एक वेगळे टाके बांधण्यात आले असून त्यात गांडुळांचे प्रजोत्पादन केले जाते. 2 महिन्यात तयार झालेले गांडूळ खत सुकवून पॅक करून समितीद्वारे विकलं जातं. फिनाईल, लिक्विड सोप इत्यादी उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यात येतं. संपूर्ण संकुल व डी-वॅट्स प्रकल्प कार्यरत राहण्यासाठी त्याच्या देखभालीची जबाबदारी समुदाय समित्यांवर सोपवण्यात आली आहे. समुदाय समितीच्या सदस्यांना पद्धतशीर प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाद्वारे सक्षम करण्यात आलं आहे. उपभोक्ता गटांना चालना देण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ यूथ वेलफेअरने कोल्हापूर महानगरपालिका आणि दोन्ही समुदाय समित्यांच्या सहकार्यानं फेब्रुवारी 2008 मध्ये स्वच्छता सप्ताहाचं आयोजन केलं होतं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वेळोवेळी स्वतः सहभाग व सहकार्य करून उपभोक्ता आणि डी-वॅट्स टीमला प्रेरणा दिली. आरोग्य, स्वच्छता, कचऱ्यातून कला, पर्यावरण गाणी इत्यादी स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं व स्थानिक संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसं वितरित केली गेली. समुदाय स्वच्छता समित्यांचे आज पंजीकृत समुदाय आधारित संस्थांमध्ये रूपांतर झालं आहे. सुरुवातीला संकुलाचा उपयोग करण्यासाठी उपभोक्ता कुटुंबाकडून प्रत्येकी 50 रुपये नोंदणीसाठी गोळा करण्यात आले. त्यानंतर संकुलाचे व्यवस्थापन, देखरेख आणि देखभालीसाठी प्रत्येक कुटुंबाकडून 30 रुपये केअरटेकरद्वारे गोळा केल्या जातात. पारदर्शिता राखण्यासाठी दर महिन्यात गोळा केलेला निधी आणि खर्चाचे विवरण फलकांवर लिहिलं जातं. ह्या समुदाय आधारित संस्थांचे कार्यकारी मंडळ असून बँकेत खाती उघडली आहेत. केअरटेकरचे काम संकुलात पाण्याची उपलब्धता, फोटोपासिस तपासणे आणि स्वच्छता संकुलाच्या योग्य उपयोगाबाबत उपभोक्त्यांना जागरूक ठेवणे हे आहे. डी-वॅट्स टीमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वेळोवेळीच्या देखरेखीमुळे समुदाय समित्यांना प्लांट उत्तम प्रकारे कार्यरत राखण्यासाठी तसंच हिशेब व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते. मागील 1 वर्षाच्या काळात टीमने पद्धतशीरपणे केलेले अहवाल व चित्रण वस्तीस्तरीय बदलांची सविस्तर माहिती देतात. ह्या लोकाभिमुख विकेंद्रित स्वच्छता
आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाने महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, सरकारी स्वयंसेवी संस्था आणि समुदाय आधारित संस्था यांची भागीदारी आणि सामाजिक घटक यावर प्रकाश टाकतायत. Kolhapur Municipal Corporation, in collaboration with the CDD, IIYW, and with the help of that people's participation, has developed 3 sanitation model at that various localities. Municipal Corporation has a very least role after this scheme, as the people are managing on their own. So there is a sense of belongingness amongst the people. It is their own scheme. So basically we have adopted a model GO, NGO, CBO. प्रकल्प क्षेत्रातील निवडून आलेले प्रतिनिधी यांचीही समुदाय संघटनेसाठी आणि समुदाय स्वच्छता पद्धती लागू करण्यास मदत झाली. निरनिराळ्या संबंधितांची राज्यस्तरीय बैठक हे वरील प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुतीच म्हणावी लागेल. ही बैठक दिनांक 10 नोव्हेंबर 2008 ला कोल्हापूर येथे घडून आली. मुख्य सचिव स्वच्छता तज्ञांच्या मेळाव्याला संबोधन करतायत. In Indian context particularly, we have had substantial investment in water supply, but negligible investment in sanitation, and that's very unfortunate. So we have to find some sustainable sanitation solution, which is the topic of the day. स्वच्छता हा मूलभूत अधिकार आहे, याविषयीची मान्यता वाढीस लागलेली आहे. पण असं दिसून येतं की स्वच्छतेच्या नियोजनात, अंमलबजावणीत आणि देखरेखीत समुदाय आधारित समित्यांद्वारे लोकांचा सहभाग हा अत्यावश्यक आहे. हातात हात गुंफून आपण सर्व स्वच्छ आणि हिरव्या भारताच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकूया.